वेलकम. मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या नवरात्र सुरू आहे. 9 दिवसांचे उपवास असतात भरपूर महिलांचे. तर त्यासाठी हे उपवासाचं थालीपीठाची मी रेसिपी घेऊन आलेली आहे, स्पेशली डायबिटीस पेशंटसाठी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी इथे 1 वाटी वरवीचं पीठ, पावशेर भोपळा आणि 1 काकडी घेतली आहे. याच्यासोबतच तुम्ही बटाटाही घेऊ शकता, पण डायबिटीस पेशंटना बटाटा वर्ज्य आहे, सो मी यामध्ये बटाटा अजिबात वापरलेला नाही. त्यानंतर हे 1 वाटी वरवीचं पीठ मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. सेम याच्याऐवजी तुम्ही विकतचं वरवी पीठ हे वापरू शकता. त्यानंतर ही 1 काकडी पूर्णपणे अशी खिसून घेतलेली आहे. त्यासोबतच भोपळाही असा एकदम बारीक खिसून घ्यायचा आहे. त्यानंतर काकडीमध्ये मी चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीने. त्यासोबतच इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता. मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही, कारण माझ्या सासऱ्यांना ते आवडत नाही किंवा काही लोकांना त्याची ॲलर्जी असते, त्यामुळे ते याच्यामध्ये नाही वापरलं तरी खूप छान येतं. त्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. या 1 काकडी यामध्ये आपण पाव वाटी वरवीचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये साधारण 2 थालीपीठ होतात. त्यानंतर तव्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. तवा गरम झाल्यानंतर त्याच्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, पण जर का ते शेंगदाणा तेल असेल तर त्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. त्यानंतर ते व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे, जसं आपण थालीपीठ थापतो तसं. डिरेक्टली तव्यात न थापता तुम्ही खाली एखाद्या सुती कापडावर थापून मग नंतर तव्यामध्ये टाकलं किंवा प्लास्टिकचा पेपर वापरला तरी काही हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे असं तव्यात थापून घ्या. त्यानंतर कडेने पूर्ण तूप सोडून 5 मिनटासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे थालीपीठ. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे अतिशय छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. ते जास्त वेळ ठेवलं तर जराशी कडक होतं, खूप छान असं खरपूस क्रिस्पी लागतं आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतं. त्यानंतर ह्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिट. अशा पद्धतीने हे आपलं काकडीचं थालीपीठ रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी परत 1 थालीपीठ करताना यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. चवीमध्ये काही फारसा फरक जाणवत नाही, पण थोडाफार जाणवतो. ज्यांना शेंगदाण्याचं कूट आवडतं त्यांनी नक्की मिक्स करा, नक्की ट्राय करा, खूप छान तयार होतं. सेम याच पद्धतीने मी हे दुसरं थालीपीठसुद्धा तव्यावरती थापून घेतलेलं आहे. 4 ते 5 मिनटं असं झाकून ठेवायचं. त्यानंतर ते परतायचं. छान खरपूस रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहोत भोपळ्याचं थालीपीठ. त्यासाठी त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करूयात. इथे मी बरोबर मोजून पावशेरच भोपळा आणला होता आणि त्यामध्ये इथे साधारण 1 वाटी वरवीचं पीठ यामध्ये बसलेलं आहे. हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे. पिठामुळे छान असं बाइंडिंग तयार होतं आणि थालीपीठ खूप सुंदर लागतं. याच्याऐवजी शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ हेही पिठे तुम्ही यामध्ये वापरू शकता. मीठ थोडंसं कमी पडलं त्यामुळे मी परत ते थोडं ॲड केलं. चवीनुसार तुम्ही तिखट मीठ ॲड करू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. त्यानंतर सेम याच पद्धतीने हे एक करून तव्यामध्ये मी थापून घेतलं. तव्याला आधी संपूर्णपणे तूप लावून त्यानंतर हे वरती थापून घ्यायचं आहे. थापून पूर्ण झाल्यानंतर 4 ते 5 मिनटासाठी ह्याला झाकणाने झाकून ठेवायचं आहे. उपवासासाठी आपण खिचडी, वरवी भात हे सगळं आपण करतच असतो, पण त्यापेक्षाही जराशी वेगळं. आणि रोज 9 दिवस सेम खाऊन कंटाळाही येतो, पोटही बिघडतं. त्यासाठी हे वेगळं आणि त्यानिमित्तानं आपण गंगाफळ हे आपल्या पोटातही जातं आणि ते आपल्यासाठी खूप पौष्टिक असतं शरीरासाठी. त्यानंतर हे दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित असं छान परतून घेतलं. एकदम क्रिस्पी. तुम्ही पाहू शकता किती छान रंग आला आहे याला. एकदम मस्त तयार झालेला आहे. त्यानंतर आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी, जी उपवासासाठी आहे. त्यासाठी थोडंसं ओलं खोबरं मी घेतलेलं आहे. त्यासोबतच 2 ते 3 मिरच्या आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी ओतून मी मिक्सरवरती फिरून घेतलं. अतिशय छान अशी चटणी इथे रेडी झालेली आहे. यामध्ये लसूण वापरायचं नाही, उपवासाची चटणी. याच्याऐवजी तुम्ही डिरेक्टली कूटही वापरू शकता, पण शेंगदाणे घातल्याने याची खूप छान चव येते. अशा पद्धतीने हे आपले उपवासाचं थालीपीठ रेडी झालेले आहे. एक गाजराचं आणि काशी भोपळ्याचं, गंगाफळाचं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. पटकन होते 15 ते 20 मिनटामध्ये. या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूपच स्वादिष्ट आहे आणि पौष्टिकही.